नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात की जानकीने सांगितल्याप्रमाणे सारंग तो आरसा अवंतिका आणि ऋषिकेश यांच्यासमोर धरतो. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र खूपच खुश होतात आणि जानकीसुद्धा. आणि सौमित्राला आणि अवंतिकाला जानकी आणि ऋषिकेशचे सर्व लग्न त्या आरशामध्ये सर्व काही दिसते. आणि तेवढ्यात नाना मात्र रागाने हे सर्व पाहत असतात. तर सुमित्रा ही गुलाबदादांना सांगते की तू अवंतिका आणि सौमित्र यांना सुद्धा अक्षदा दे. तेव्हा गुलाबदादा अवंतिका आणि सौमित्र यांना अक्षदा देतो. मस्त असे विवाहगीत जानकी आणि ऋषिकेशवर एका मॅडम म्हणतात आणि सर्वजण खूप खुश होऊन सर्वजण अक्षदा टाकतात. त्यानंतर सर्व हे विवाह संपन्न झाल्यानंतर गुरुजी जानकी आणि ऋषिकेश यांना एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी सांगतात. तेव्हा जानकी हार घालायला जाते तर ऋषिकेश मात्र वाकायला तयार नसतो आणि जानकीची चेष्टा करत असतो. तेव्हा ओवी म्हणते की आओ बाबा वाका ना. सर्वांना तर खूप गोड हसू येत असते. ऋषिकेश तर जानकीची गंमतच करत असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे शेवटी बायको समोर तर मान वाकावीच लागणार, त्यामुळे वाकव खाली. तेव्हा ऋषिकेश खाली वागतो तर जानकी त्याच्या गळ्यामध्ये हार घालते. तेव्हा ऋषिकेश सुद्धा जानकीच्या गळ्यामध्ये हार घालायला जातो तर शर्वरी आणि ऐश्वर्या मात्र जानकीला मागे ओढत असतात. हार काही घालून देत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय हे. तेव्हा विक्रांत आणि सारंग एकमेकांना खुणावतात. तर लगेच ऋषिकेश हा जानकीच्या गळ्यामध्ये पटकन अशी हार घालतो आणि सर्वांना अगदी गोड हसू येते. सर्वजण खुश होऊन टाळ्या वाजवतात. सौमित्र आणि अवंतिका तर खूपच खुश असतात. त्यावर ऋषिकेश आणि जानकी खुश होऊन एकमेकांच्या मिठीत येतात. तर त्यानंतर गुरुजी हे कन्यादानाची विधी पार करायला सांगतात. तेव्हा नाना आणि सुमित्रा जानकीचे कन्यादान ओततात. तेव्हा जानकी ऋषिकेशकडे पाहत असते. सुमित्राचे डोळे सुद्धा अगदी आनंदाश्रूंनी भरून येतात. त्यानंतर गुरुजी नानांना जानकीच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी सांगतात आणि गुरुजी लक्ष्मीनारायण म्हणून त्या दोघांना नमस्कार करण्यासाठी सांगतात. त्यावर अवंतिका आणि सौमित्र आरशामधून ही सर्व पाहत असतात. त्यानंतर सुमित्रा आणि नाना जानकीचा हात ऋषिकेशच्या हातात देतात. त्यानंतर मंगळसूत्राचा विधी सुरू होतो आणि गुरुजी मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू टाकून ऋषिकेशला ते मणिमंगळसूत्र वधूच्या गळ्यामध्ये म्हणजे जानकीच्या गळ्यात घालायला सांगतात. तेव्हा ऋषिकेश जानकीच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र घालतो. जानकी खूपच खुश असते. त्यावर गुरुजी हे जानकीला ब्रासलेट असते ना ऋषिकेशच्या हातात घालण्याचे, त्यावर हळदी कुंकू वाहून ते ऋषिकेशच्या हातामध्ये घालायला सांगतो. तेव्हा खूप खुश होऊन जानकी ते ब्रासलेट ऋषिकेशच्या हातात घालते आणि ऋषिकेश जानकी एकमेकांकडे बघत असतात. सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवतात. तेव्हा गुरुजी ऐश्वर्याच्या हातामध्ये जोडवी देतात आणि ही नवरीच्या पायामध्ये घालून तुम्ही आता उखाणा घ्या असे म्हणतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या घे उखाणा. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, ओके. तेव्हा ऐश्वर्या खूप छान असा उखाणा घेते की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांच्या लग्नाची अशी निघणार धूमधडाक्यात वरात आणि सारंगरावांचे नाव घेते की वहिनी यावेळेस घरामध्ये मी तुमचे स्वागत करणार घरात. तेव्हा ऐश्वर्याचा उखाणा तर सर्वांना खूपच आवडतो. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि अरे वा करतात. तेव्हा ऐश्वर्या जानकीच्या पायामध्ये जोडवी घालते. त्यानंतर जी शेल्याची गाठ असते ती बांधण्यासाठी गुरुजी कुणाला तरी बोलवतात. तेव्हा शर्वरी पुढे येते तर गुरुजी तिला उखाणा घेण्यासाठी सुद्धा सांगतात. सारंग म्हणतो की ताई झक्कास असा उखाणा घे. तेव्हा ओवी येते आणि आतू मी पण. सारंग म्हणतो की हो ना फोटोत येण्यासाठी. तेव्हा शर्वरी खूप छान असा उखाणा घेते की दादा वहिनीच्या लग्नात गाठ बांधण्याचा मिळाला मला मान, विक्रांतरावांच्या प्रेमात हरवले माझे भान. सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवतात. त्यानंतर गुरुजी हे वधू आणि वर यांना उभे राहण्यासाठी सांगतात आणि जानकीच्या हातामध्ये लाह्या देऊन जो वर म्हणजे ऋषिकेश आहे त्यांना हाताला स्पर्श करून त्या लाह्या अग्नीमध्ये समर्पित करण्यासाठी सांगतात. त्यानंतर फेऱ्यासाठी जानकी आणि ऋषिकेशला एकमेकांच्या हातात हात देऊन फेरे पूर्ण करण्यासाठी सांगतात आणि गुरुजी मंत्रांना सुरुवात करतात. सुमित्राचे डोळे अगदी आनंदाश्रूंनी भरून आलेले असतात आणि अवंतिका आणि सौमित्र खूप खुश होऊन हे सर्व पाहत असतात. तेव्हा सर्व फेरे पूर्ण होता शेवटच्या एका फेऱ्याला जानकीचा पाय घसरतो आणि तिचा तोल खाली जाणार तोच लगेच ऋषिकेश तिला आपल्या हाताने धरतो आणि मिठीत ओढतो.
सर्वजण मात्र जानकी आणि ऋषिकेशकडे पाहत असतात आणि तेव्हा जानकी ही मी व्यवस्थित आहे असे खुणावून ऋषिकेशच्या मिठीत येते। तेव्हा गुरुजी म्हणतात की आता हा विवाह संपन्न झाला। सर्वांना खूप आनंद होतो आणि सर्वजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात आणि सर्वजण त्यांच्या अंगावर फुले फेकतात। तेव्हा गुरुजींचा जानकी आणि ऋषिकेश पाया पडून आशीर्वाद घेतात, सौमित्र आणि नानांचा सुद्धा। आणि तेवढ्यात जो फोटोग्राफर असतो सारंग सौमित्र आणि अवंतिका जवळ घेऊन येतो। दादा आणि वहिनी तुमचा सुद्धा एक फोटो पाहिजे म्हणून, आणि जानकी वहिनींनी सांगितले काढून घ्या आणि सारंग म्हणतो की दादा एक असा वहिनीच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढ। तेव्हा सारंग आतमध्ये जायला निघतो तर सौमित्र लगेच त्याला म्हणजे भरभरून मिठी मारतो। सारंगचे डोळे भरून येतात। अवंतिका त्या दोघांचे प्रेम पाहून खुश होते। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सुद्धा सौमित्र आणि अवंतिका जवळ येतात आणि त्यांना मिठी मारतात। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका ऋषिकेश आणि जानकीच्या पाया पडण्यासाठी लागतात, परंतु ते काही त्यांना पाया पडून देत नाही आणि स्वतः मिठीत घेतात। शेवटी प्रेमाने भेटून सौमित्र आणि अवंतिका तेथून निघून जातात। तेव्हा विवाह संपन्न झाल्यानंतर सुमित्रा ही किचन मध्ये येते आणि खाण्यासाठी काहीतरी बनवत असते। तेवढ्यात जानकी तेथे येते आणि आई असे म्हणते तर सुमित्रा म्हणते की अगं जानकी, मुंडवळ्या आणि शेला वगैरे का काढून ठेवलास? तेव्हा जानकी म्हणते की आई आता कार्यक्रम तर झाला म्हणून। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी, अजून तर फॅमिली फोटो राहिला, ओवी बरोबर सुद्धा काही फोटो काढायचे आहेत बघ, नाहीतर ती मला पुन्हा लग्न करण्यासाठी सांगेल। जानकी म्हणते की नाही हो, ते नाही परवडायचे, आणि मला एक गोष्ट सांगा की तुम्ही खीर कशासाठी बनवली? सुमित्रा म्हणते की अगं हिम्मतराव आलेले आहे आणि ते जेवणार नाहीत म्हणून मुद्दाम मी त्यांच्यासाठी खीर बनवली आणि त्यांनाच ही नेऊन देते। तेव्हा जानकी म्हणते की द्या मी नेऊन देते। तर सुमित्रा म्हणते की अगं तू कशाला, तू नवीन नवरी आहेस कशाला? तेव्हा जानकी म्हणते की आई काय हो, झाले आता लग्न। आणि सुमित्राच्या हातातील त्या खिरीच्या वाट्या घेऊन जानकी स्वतः नानांच्या रूमकडे नाना आणि हिम्मतरावांना ते द्यायला निघते। तेव्हा इकडे रूम मध्ये नाना आणि हिम्मतराव आतमध्ये येतात। तर नाना म्हणतात की काय हो हिम्मतराव, तुम्ही लग्नासाठी वेळेवर का आला नाहीत? तेव्हा हिम्मत काका म्हणतात की अहो नानासाहेब, इतका मोठा घोळ झाला त्यामुळे मला येता आले नाही। तर नाना म्हणतात की काय झाले? तेव्हा हिम्मत काका घडलेला सर्व प्रकार नानांना सांगतात। ते ऐकून नानांना तर धक्काच बसतो। नाना म्हणतात की काय सांगता, एवढे सगळे होऊन सुद्धा इतके घडले आणि पोलीस सुद्धा येऊन गेलेत आणि तुम्ही एका शब्दाने मला काही सांगितले नाही? तेव्हा हिम्मत काका म्हणतात की अहो ऋषिकेश आणि जानकी अगोदरच घरातील कुणाला न सांगता हळदीच्या अंगाने बाहेर पडले होते, त्यामुळे सर्वजण टेन्शन मध्ये होते आणि त्यात पोलिसांचे जर सांगितले असते तर आणखीन घोळ झाला असता। नानासाहेब त्यावेळेस मी कसेबसे सर्व काही व्यवस्थित सांभाळून घेतले। ती फाईल मी तेथून हलवली आणि त्या जागी हिशोबाची फाईल ठेवली, पण मला नक्की संशय आहे की आमच्या आश्रमातील असे कुणीतरी आहे की त्यांनीच जानकी आणि ऋषिकेशला फोन केला होता। ते ऐकून तर नानांना खूपच धक्का बसतो। नाना घाबरतात आणि त्याच वेळेस जानकी रूमच्या दिशेने येत असते। हिम्मत काका म्हणतात की ते तर मी शोधून काढेलच, आणि ती फाईल असते ती नानांच्या ताब्यात देतात। तेव्हा हिम्मत काका म्हणत असतात की या फाईल मध्ये ऋषिकेशच्या जन्माचा दाखला आणि आई म्हणून पार्वतीचे नाव आहे, बाकी तुमच्या बद्दलची आणि पार्वती बद्दलची जमीन जुमल्याची सर्व कागदपत्रे यात आहे आणि बघणाऱ्याला ही फाईल दिसता कामा नये। नाना तर खूपच घाबरलेले असतात। पार्वती ही तुमची बायको होती ही गोष्ट ह्या फाईल वाचणाऱ्याला नक्की कळेल। ऋषिकेश आणि जानकीला ही फाईल मिळता कामा नये। तेव्हा नाना म्हणतात की काळजी करू नका, पार्वती आणि माझे नाते कुणालाही नाही कळणार। तेव्हा जानकी मात्र हे सर्व ऐकते आणि मनात म्हणते की म्हणजे पार्वती नावाची कुणीतरी बाई नानांच्या आयुष्यामध्ये आहे वाटतं, आणि अरे देवा, आतापर्यंत आम्हाला जे सांगितले जात होते ते अगदी खरे आहे। रामराया, आता नक्की काय करायचे? आणि जानकी, तुला तर या गोष्टीची काळजी घ्यायलाच हवी। जोपर्यंत हे सत्य पूर्णपणे कळत नाही तोपर्यंत ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये, नाहीतर नाती तुटतील। आणि जानकी, तुझ्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसायला नको, आणि ऋषिकेश ते लगेच ओळखतील, त्यामुळे गृहप्रवेश झाल्यानंतर मी ऋषिकेशला ही लवकरात लवकर सांगायला हवे, पण आता नाही। मनातील खळबळ ही मनातच ठेवायला हवी, कुणाच्या आनंदावर मला विरजण घालायचे नाही। आणि तेवढ्यात सुमित्रा जानकी जवळ येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की काय ग जानकी, अजून तू खीर नाही दिलीस का? आणि येथे कसला विचार करत तू उभी आहेस? दमली का तू? आणि दमलीच असणार, त्यामुळे तू एक काम कर, जाऊन आराम कर, मी देते खीर त्यांना। आणि जानकीच्या हातातील त्या खिरीचा ट्रे घेऊन ती आतमध्ये येते। तर जानकी निघून जाते आणि सुमित्रा ही नाना आणि हिम्मत काका यांना ती खीर खाण्यासाठी देते, परंतु ते दोघेही ती खीर खात नाही। आणि हिम्मत काका म्हणतात की मला काम आहे, मी लगेच निघतो, आणि काही न बोलता ते निघून जातात।
तेव्हा सुमित्रा ही नानांना विचारते की अहो काय झाले, हिम्मतराव असे गडबडीने का निघून गेले आणि तुम्ही सुद्धा असे टेन्शन मध्ये दिसतात, नेमकं झाले तरी काय? तेव्हा नाना म्हणतात की सांगतो आणि दरवाजा लावून घेऊन, आणि सुमित्रा काय आहे की तुला सांगण्यासाठी मला वेळच नाही मिळाला की त्या दिवशी ऋषिकेश आणि जानकी खाऊ वाटण्यासाठी आश्रमात गेले नव्हते, ऋषिकेशच्या जन्माचा दाखला असलेली जी फाईल आहे ना ती शोधण्यासाठी गेले होते. ते ऐकून तर सुमित्राला सुद्धा धक्काच बसतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या ही आजीला सांगत असते की ऐकले, तर आजी म्हणते की कोणी? तेव्हा ऐश्वर्या तर अगदी खुश होऊन म्हणत असते की त्या जानकीने हिम्मतराव आणि नानासाहेब यांचे जे बोलणे सुरू होते ते सर्व काही ऐकले. फायनली असे बोलून दोघी तर खूपच खुश होतात. तेव्हा जानकीचा त्यानंतर गृहप्रवेश असतो आणि जानकी पहिले पाऊल आपले त्या कापडावर लाल कुंकवाने भरून टाकते. तर तेव्हा जानकीचा तोल जातो. तेव्हा ऋषिकेश तर तिला सावरतो, परंतु सर्वांना तर जानकी पडली की काय असं म्हणून धक्काच बसतो. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश देवघरात येतात. तर जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि मी जेव्हा हिम्मत काका आणि नाना हे रूममध्ये होतात तेव्हा त्यांचे जे बोलणे चालू होते तर त्यांचे सर्व बोलणे मी ऐकले आणि जे काही बोलणे आहे ते सर्व ती ऋषिकेशला सांगते. तेव्हा ऋषिकेशचा सुद्धा गैरसमज होतो की आईच्या नकळत एवढी मोठी गोष्ट, तर तेव्हा जानकी तर रडतच असते आणि ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, हे सर्व काय प्रकरण आहे ते आपल्याला शोधून काढावेच लागेल. आणि दोघे एकमेकांकडे पाहत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.